तळणी येथील नेमिनाथ महाराज संस्थानजवळ दारूच्या नशेत गाडी चालवल्याने तळणी येथे स्विफ्ट डिझायरचा MH21 BV 2403चा अपघात होऊन नायगाव येथील बाळू फुफाटे वाहन चालक आणि अन्य साथीदार जखमी झाले। नायगाव येथील 4 व्यक्ती 2 महिलेसह दवाखान्याच्या निमित्ताने विदर्भातील मेहकर येथे गेले होते। तळणी बस स्टँड परिसरात काही साहित्य घेण्यासाठी वाहन चालकाने गाडी बाजूला उभी केली। गाडीमध्ये बसलेल्या बाळू फुफाटे याने दारूच्या नशेतच गाडीचा ताबा घेतल्यानंतर चौकातील डिवायडरवर ती टाकली आणि गाडीत बसलेल्या महिलांनी ओरडण्यास सुरुवात केल्याने त्याने कशी तरी गाडी बाजूला केल्यानंतर भर चौकातून अनेकांना चकवत श्री संत नेमिनाथ महाराज मंदिराजवळील विद्युत पुरवठा करणाऱ्या मेन लाईनच्या खांबांना धडकून खड्ड्यात पडली। गाडीतील 2 एअरबॅग्स उघडल्याने जीवितहानी झाली नाही। विद्युत खांबाला दाढी धडकल्याने आवाज होऊन विद्युत पुरवठा खंडित झाला। आवाज मोठा आल्याने श्री संत नेमिनाथ महाराज संस्थानचे हरिभक्तपरायण अर्जुन महाराज बादाड यांनी ग्रामस्थांना फोनवरून ही बातमी कळवली। ग्रामस्थांच्या मदतीने सर्वांना बाहेर काढल्यानंतर मंठा येथे उपचारासाठी पाठवले। श्री संत नेमिनाथ महाराज संस्थान ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत गेल्या 2-3 वर्षात 5 ते 6 अपघात झाले। या 3 जणांचा बळी गेला। चौकात गतिरोधक बसवण्यासाठी ग्रामस्थांनी निवेदन देऊन सुद्धा गतिरोधक बसवले नाही। याच रोडवर कॉलेजला आणि मंदिरात जाणाऱ्यांची विद्यार्थ्यांसह नागरिकांची संख्या सुद्धा मोठी आहे, तरी याकडे दुर्लक्ष आहे। घटनेची माहिती काही ग्रामस्थांनी तळणी पोलीस चौकीला कळवल्यानंतर संबंधितांचा मोबाईल बंद झाला। सर्व जखमींना गाडीत बसवल्यानंतर पोलीस आले। बस स्टँड परिसरात उभे असलेल्या अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष हा थरार बघितला। गाव माझा न्यूजकरिता बाळू गायकवाड, मंठा, जालना।